माननीय श्री आदित्यजी उद्धव ठाकरे यांना मी विनंती करते त्यांनी आपले मार्गदर्शन करावे। धन्यवाद। मंचावर उपस्थित असलेले मंत्री महोदय उदय सामंत साहेब, अनिल परब साहेब, अदितीजी तटकरे, सुनील तटकरे साहेब, अनिकेत तटकरे जी, मग अन्य आमदार इथे बसलेले आहेत, महेंद्र दळवीजी आहेत, प्रकाश सुर्वे साहेब आहेत, योगेश कदमजी आहेत, कल्याणकर साहेब आहेत, कुलगुरूजी आहेत आणि सर्व तरुण मित्रांनो, खरं तर हे विद्यापीठ मगाशी आल्यानंतरच मला जाणवायला लागलं की हे सर्वात महत्त्वाचं विद्यापीठ आपल्यासाठी ठरू शकतं। कारण ह्याची जर रचना बघितली, ह्याचं जर महत्त्व बघितलं तर रायगडच्या पायथ्याशी आहे आणि नाव हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे। म्हणजे एकाने जे स्वराज्य दाखवलं, आपल्याला स्वराज्य दिलं, आणि दुसऱ्यांनी जे आपल्याला संविधान दिलं, ह्या दोन्ही महापुरुषांचं नाव आणि पायथ्याशी असलेलं हे असं विद्यापीठ आहे आणि ते तांत्रिक विद्यापीठ आहे। आता मी मागण्या ऐकत होतो, तटकरे साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, मला वाटतं आपण सर्व आपणच राहूया, नाही तर आपल्या दोघांना फोन येतील तिथून की आमच्या नावाने तुम्ही काय काय करता आणि कुठे कुठे खर्च करताय। असं जरी असलं तरी मी खात्रीने सांगू शकतो की कुठेही तरुणांसाठी असेल, युवांसाठी असेल, महाराष्ट्रासाठी जर चांगलं काही होत असेल तर कधीही, म्हणजे आमचा सगळ्यांचाच अनुभव आहे की मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात साहेब असतील, ह्यांनी कधीही आमच्या प्रस्तावाला नाकारलं नाही आहे आणि उलट आम्हाला जास्ती दिलं आहे आणि करण्याची ताकद दिली, महाराष्ट्रासाठी चांगली सेवा करण्याची ताकद दिलेली आहे। आज इथे अनेक वेगळ्या गोष्टींच्या मागण्या आल्या, अनेक वेगळ्या आयडियाज आलेल्या आहेत। लॉ युनिव्हर्सिटी असेल, उपकेंद्र असेल, उदय सामंत साहेब देखील सांगत होते फी वाढीचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नांना हात घालणं हे खूप गरजेचं असतं। खरं तर शिक्षण आणि उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण हा एक माझा आवडता विषय नेहमीच राहिलेला आहे। कारण गेले 10 वर्ष राजकारणात आल्यानंतर स्वतः देखील मी विद्यार्थी एका संघटनेतून पुढे आलो, विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेलो आहे। माझं हे नेहमी एक मानणं राहिलेलं आहे की कुठेही कुठच्याही कॉलेजमध्ये राजकारण येऊ नये, पण ते राजकारण जर चांगल्यासाठी असेल, म्हणजे विद्यार्थ्यांची निवडणूक व्हावी की न व्हावी हा एक वेगळा विषय झालेला आहे। कारण आपण इतर विद्यापीठं बघतो, दिल्ली असेल, JNU असेल, तिथे निवडणुकीमध्येच जास्ती वेळ जात असतो। पण हे सगळं वादसंवाद होत असताना कुठे ना कुठेतरी विद्यार्थ्यांसाठी चांगलं काही व्हावं, विद्यार्थ्यांचं जे काही जीवनमान असतं किंवा जे जिथे शिकतात, जी आमची शिक्षणाची मंदिरं असतील ती सुधारावीत, ह्या भूमिकेचा मी नेहमी राहिलेलो। आणि म्हणून अदितीजींनी आत्ता जे सांगितलं की ठीक आहे, आपण नवीन एक इमारत बांधत आहोत, नवीन कोर्सेस आणत आहोत, नवीन आपण इमारती जरी करत असलो, नवीन कोर्सेस जरी आणत असलो, तरी आत्ता तुम्ही ज्या वर्गांमध्ये शिकत आहात, आत्ता ज्या हॉस्टेलमध्ये राहत आहात, त्याच्यावर देखील खर्च झाला पाहिजे आणि चांगला खर्च झाला पाहिजे, जेणेकरून तुमचे देखील रूम्स, तुमच्या देखील बाथरूम, तुमच्या देखील शॉवर रूम, कॅन्टीन आणि वर्ग हे सुधारले गेले पाहिजेत। कारण मी नेहमी सांगत असतो सर्वांना, आमच्या युवा सैनिकांना असेल, आमच्या राष्ट्रवादीच्या युवा मोर्चाला असेल, काँग्रेसच्या युवा मोर्चाला असेल, सगळ्यांनाच सांगत असतो की आपण प्रत्येक जण आपलं एक स्वप्न असतं की ठीक आहे राजकारणात पुढे जायचं, पण ते राजकारणात कशासाठी पुढे जायचं, कोणाच्या बळावर पुढे जायचं, कसं पुढे जायचं, हे जरी आपण बघत असलो तरी आपल्या सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण नेहमी बघत असतो युवा वर्ग आहे। आणि युवा वर्गाला जर पुढे न्यायचं असेल, देशात जास्तीत जास्त आता आपण बघा 40च्या खालतीचे मुलं मुली हे आपली वाढत चाललेली आहेत, तरुण पिढी ही वाढत चाललेली आहे। आणि मग प्रत्येक पॉलिसी आपली जी असेल, प्रत्येक धोरण असेल, प्रत्येक ध्येय असेल, आपण जी काही कामं करतो ती आपण नेहमी सांगत असतो, जे आमचे ज्येष्ठ आमदार देखील आहेत, ज्येष्ठ खासदार देखील आहेत, ते देखील आम्हाला सांगत असतात की हे सर्व आम्ही जे काही करतोय हे तुमच्या पिढीसाठी करतोय। आणि मग आपल्या पिढीला नक्की काय पाहिजे, तर शिक्षण चांगलं पाहिजे, चांगला रोजगार मिळाला पाहिजे, उपलब्ध झाला पाहिजे आणि आरोग्य चांगलं मिळालं पाहिजे। आणि हे जर आपल्याला करायचं असेल तर मला एकच ओळ आठवते, कारण जेव्हा 1997 मध्ये ग्रेट ब्रिटनमध्ये पंतप्रधानच्या निवडणुकीसाठी टोनी ब्लेअर जेव्हा लढत होते, तेव्हा त्यांना विचारलं गेलेलं की जर तुम्ही निवडून आलात, पंतप्रधान झालात, तर तुमच्या टॉप 3 प्रायोरिटी काय असतील। आणि त्यांनी हे सांगितलेलं की पहिली प्रायोरिटी शिक्षण असेल, दुसरी प्रायोरिटी हे शिक्षण असेल आणि तिसरी प्रायोरिटी देखील शिक्षणच असेल, कारण शिक्षणाशिवाय पुढे देश जाऊ नाही शकत। आणि त्यावेळी त्यांनी जे काही चित्र बदललं, मी खूप वेळा त्यांच्याबद्दल वाचत असतो, त्यांच्या शिक्षणाच्या धोरणाबद्दल वाचत असतो, त्यांनी शिक्षणामध्ये इंटरनॅशनलायझेशन आणलं। सोपी गोष्ट आहे, तसं बघितलं तर खूप कठीण आहे, तसं बघितलं तर खूप सोपं आहे। आपल्याला करायचं आहे काय आणि कशासाठी हे जर बघितलं तर काही आपण करू शकतो आणि काही आपण जिंकू शकतो। मला आठवतं त्यांनी जेव्हा पंतप्रधान झाले
जे काही माझ्या वाचनात आलेलं आहे, तेव्हा जे काही मी मित्रमंडळीबरोबर बोलत होतो, आत्ता पण जेव्हा त्यांच्या काही सहकार्याबरोबर चर्चा करतो त्यांच्याबरोबर देखील 2-3 वेळा चर्चा केली. त्यांनी हेच सांगितलं आणि माझी आत्ता देखील नोव्हेंबरमध्ये त्यांच्याबरोबर चर्चा झाली, ते कदाचित आता एप्रिल एंडमध्ये येऊ शकतात इथे, की KG to PG ह्या शिक्षणावर प्रत्येक पिढीला आपण चांगलं काय देऊ शकतो, नवीन काय देऊ शकतो आणि बदल काय घडवू शकतो. कारण खूप वेळा आपण बघत असतो की आपलं जे काही शिक्षण आत्ता देखील आहे ते आपण बोलतो ब्रिटिशकालीन आहे. म्हणजे कधीचे आपण 50, 60, 75 वर्षापूर्वीच्या आपल्या आझादीला, म्हणजे आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष झाली आहेत, पण आपला अभ्यासक्रम बदललाय की नाही हा एक विचार करण्यासारखी मोठी गोष्ट झालेली आहे. म्हणजे आपण इंजिनियर होतोय तर ठीक आहे, आपण इंजिनियर झाल्यानंतर आपल्याला नोकरी लगेच मिळणार आहे का, रोजगार उपलब्ध होणार आहे का, स्वयंरोजगार उपलब्ध होऊन देणार आहे का आपण. हे चित्र एक खूप बिकट चित्र झालेलं आहे. कारण बेरोजगारी ही आपल्या देशात प्रत्येक दिवशी वाढत चाललेली आहे. आपण बघताय किंमत वाढत चाललेली आहे, जीवनाची किंमत वाढत चाललेली आहे, भाव वाढत चालले आहेत, पेट्रोल डिझेल CNGचे भाव वाढत चाललेले आहेत. पण तशीच दुसऱ्या बाजूला नोकरी आणि रोजगार कुठे उपलब्ध होत नाहीये, स्वयंरोजगाराला देखील संधी खूप कमी आहे. आणि म्हणून आज जे आपण पाऊल उचलत आहोत, आपल्याकडे वेगळे वेगळे इथे आपण ब्रांचेस आहेत. मला वाटतं फार्मा आहे, मेडिकल आहे, हेल्थ सायन्सचं हे सगळं फार्मा आणि मेडिकल झाल्यानंतर केटरिंग आणि हॉटेल मॅनेजमेंटचं देखील आहे. आणि कुलगुरू साहेब, आपण जे मला सांगत होतात, मी आणि अदितीजी आता ह्याच्यानंतर बैठक घेणार आहोत, की इकडच्या मुलींना इथून जे शिकतात आणि बाहेर पडतात, केटरिंगमधले असतील, हॉटेल मॅनेजमेंटमधले असतील, आमच्या MTDCच्या रिसॉर्टमध्ये कसं घेऊ शकू ह्याच्यावर देखील आम्ही आता काम करणार आहोत. पण इथेच आपल्याला थांबता येणार नाही. हे सगळे जे आपण बघत आहोत, वेगळे वेगळे PhD असतील, PGचे प्रोग्राम्स असतील, ह्याच्याही पुढे जाऊन आपल्याला विचार करायचा आहे इनोव्हेशन आणि इन्क्युबेशनचा. कारण आपण आत्ता जगातल्या कुठच्याही टॉप 10 कंपनीजमध्ये बघा, आत्ता काल फेडेक्सचं नवीन एक CEO अपॉइंट झालेले आहेत, शनेल नावाची मोठी डिझाईन कंपनी त्याचे असतील, मायक्रोसॉफ्टचे असतील, गुगलचे असतील, प्रत्येक ठिकाणी भारतीय आपले नागरिकतेचे कोणीतरी इथून अमेरिकेला गेलेले लोक तिथे CEO झालेले आहेत. म्हणजे आपल्याकडे ती ताकद आहे, आपल्याकडे ते एक शक्ती आहे. पण इकडून तिकडे जाऊन त्यांना संधी मिळते. असं काय आपण इथे केलेलं आहे किंवा काय केलेलं नाही आहे जेणेकरून इकडच्या इकडे आपल्या मुलामुलींना संधी मिळत नाही आहे. पेप्सिकोच्या इंदिरा नोई होत्या, आत्ता कितीतरी लोक जसं मी सांगितलं इथून तिथे गेले आणि मोठे झालेले आहेत. पण तिथे एकच महत्त्वाची गोष्ट आहे, इन्क्युबेशन आणि इनोव्हेशन. म्हणजे तुम्हाला विचार करण्याची संधी आहे, प्रश्न विचारण्याची संधी आहे. हल्ली असं झालं की राजकीय प्रश्न विचारायला, टीका करायला कोणी काही विचारू शकतं, पण खरे आपले देशातले जे प्रश्न आहेत ते कोणी विचारतच नाही आहेत. आणि म्हणून नवीन नवीन काय विचार करू शकता तुम्ही, मोठी स्वप्न काय बघू शकता तुम्ही, ही ताकद कशी द्यायची, मला वाटतं ह्याच्यावर आपल्या विद्यार्थ्यांसाठी विचार झाला पाहिजे. आणि आपल्या युनिव्हर्सिटीमध्ये देखील असेल, आपल्या खात्यामध्ये असेल, हा विचार एक करणं महत्त्वाचं आहे. आत्ता आपल्याकडे थोरात साहेब असतील, माशेलकर साहेब असतील, ह्या सगळ्यांची एक मोठी समिती झाली. न्यू एज्युकेशन पॉलिसी आपल्या देशात आल्यानंतर KG to PG हे शिक्षण पद्धती आपण कशी बदलू शकतो. आणि हा एक मोठा विषय सुरूच असतो. कारण शिक्षण असेल, शिक्षक असतील, आपले विद्यार्थी असतील, ह्यांच्यासाठी काय नक्की करू शकतो. मला वाटतं 3 मोठे आपण व्हर्टिकल करणं गरजेचं आहे. एक आहे इन्फ्रास्ट्रक्चर, जे मी आत्ता बोलत होतो, बाकीचे मंडळी देखील बोलत होती. नवीन इमारती असतील, आपल्या जुन्या इमारतींचं रेनोव्हेशन असेल, टॉयलेट बाथरूम असेल, कॅन्टीन असेल, सायन्स लॅब असेल, इनोव्हेशन लॅब असेल. आता मुंबईच्या शाळेंमध्ये देखील आम्ही ॲस्ट्रॉनॉमी लॅब करतो. म्हणजे आपल्याला आठवत असेल कल्पना चावला, ह्यांचं तर नाव आपल्या सर्वांनाच माहिती आहे, पण त्यांनी स्वप्न कसं बघितलं असेल हा एक मोठा प्रश्न आहे. आणि मग कधीतरी आपल्या देशातल्या लोकांनी चंद्रावर जाण्याचं स्वप्न बघणं असेल, मार्सवर जाण्याचं असेल, इतर काही ग्रहांवर जाण्याचं स्वप्न असेल, किंवा आपल्याकडे कितीतरी इनोव्हेशन ह्या फील्डमध्ये होतात, तसं सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये आपण काय वेगळं करू शकतो. तर ॲस्ट्रॉनॉमी लॅब असेल, ती देखील आम्ही आमच्या मुंबईच्या शाळेमध्ये आणतो. तसंच मला वाटतं ग्रामीण भागाच्या शाळेमध्ये देखील ॲस्ट्रॉनॉमी लॅबचं आपण एक नवीन सुरू केलं पाहिजे. पण सायन्स लॅब असेल, कम्प्युटर लॅब असेल, ॲस्ट्रॉनॉमी लॅब असेल, चांगले वर्ग असतील, कॅन्टीन असेल, हे इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाजूने आपण विचार करत आहोत. त्याच बरोबरीने आपल्याला तेवढंच चांगलं खेळाचं मैदान, मग फुटबॉलचं असेल, क्रिकेटचं असेल, हॉकीचं असेल, ते मला वाटतं इथे देखील आपण फंड दिला आहे. आणि पुढच्या वर्षीपर्यंत आपण ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी इथे देखील क्रिकेट, फुटबॉल आणि हॉकीचं मैदान आपण करून देऊ शकू. दुसरा जो व्हर्टिकल येतो, दुसरा जो भाग येतो तो म्हणजे करिक्युलर आहे. अभ्यासक्रम, जसं मी सांगितलं की नक्की काय शिकतोय आपण, कसं शिकतोय, ह्या 2 गोष्टी तर झाल्याच. पण का शिकतोय ह्याच्यावर जर फोकस केला आपण, की आपल्या देशाला कुठे पुढे जायचंय. मला आठवतं 2004 साली त्यावेळीचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम साहेबांनी इंडिया 2020 हे स्वप्न दाखवलेलं, की आपण सुपर पॉवर होऊ. पण आपण अजूनही विचार करणं गरजेचं आहे की आपण सुपर पॉवरच्या देशाने कुठे चाललोय का. आपण एक भाग बघतो देशाचा जो खूप पुढे चाललेला आहे, त्याची श्रीमंती वाढत चाललेली आहे, समृद्धी वाढत चाललेली आहे. दुसऱ्या बाजूला
गरिबी देखील वाढत चाललेली आहे, महागाई देखील वाढत चाललेली आहे. कुठे ना कुठेतरी ही दुवा आपण मिटवू शकणार आहोत का? सुपर पॉवर म्हणजे नक्की काय, तर ह्याच्यावर आपण थोडं लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि आपला जो अभ्यासक्रम आहे तो देखील चांगला बदलला पाहिजे. आणि त्याच्यात अभ्यासक्रम बदलताना शिक्षक आहेत, कुलगुरू आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, पण ह्याच्यासोबतच काही मोठी तज्ज्ञ मंडळी जी असेल त्यांना सोबत घेतलं पाहिजे, की इंडस्ट्री लीडर्स जे बोलतो आपण, म्हणजे मुकेश अंबानी साहेब असतील, आनंद महिंद्र साहेब असतील, अडानी साहेब असतील, हे सगळे जे मोठे मोठे इंडस्ट्री लोक आहेत त्यांना सोबत घेतलं पाहिजे, की तुम्ही काय बघता. अगदी आपण बाहेर परराष्ट्रात देखील विचारलं, जसं आता मायक्रोसॉफ्टचे जे आहेत किंवा गुगलचे आहेत, ह्यांना जर देखील आपण बोर्डवर घेतलं आणि विचारलं की पुढच्या 5 वर्षामध्ये काय नक्की बदलू शकतं आणि कसं तुम्ही रोजगार आणि स्वयंरोजगार वाढू शकाल, ह्या शिक्षणातून काय नक्की बदलू शकतो, ह्याच्यावर जर विचार केला तर आपले खूप चांगले आयडियाज येतील. तुम्हीच विचार करा ना, आता व्हॉट्सॲपवर किती लोक आहेत तिथे? नाही, हातवरती करा. व्हॉट्सॲपवर जे जे वापरतात. फेसबुकवर किती आहेत? फेसबुक आता थोडं कमी पडतंय. इंस्टाग्रामवर किती आहेत? आता इंस्टाग्राम हे तुम्ही 10 वर्षापूर्वी विचार देखील केला असता का, की इंस्टाग्राम सारखी गोष्ट येऊ शकते, त्याच्यावर इन्फ्लुएन्सर लोक येऊ शकतात आणि वेगळे वेगळे टी शर्ट आणि कॅप घालून पैसे कमवू शकतात, हा विचार देखील केला नव्हता. पण हे एक रोजगाराचं माध्यम झालेलं आहे. हा विचार देखील आपण करणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी, ते पण देखील KG to PG ह्या शाळांमध्ये आणि कॉलेजेसमध्ये झालं पाहिजे. एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजे आपण स्पोर्ट्स जे करतो, जेंडर इक्वालिटी जे करतो, सॅनिटेशन असेल, हायजीन असेल, ह्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींवर विचार करणं गरजेचं आहे. कारण आपण मानव धर्म हा पुढे आणला पाहिजे. आपण बघत असतो आपलं हे जे आत्ता अधिवेशनात उपमुख्यमंत्री महोदयांनी जे बजेट सादर केलं, त्याच्यात पंचसूत्री जरी आपण मांडली असेल तरी सर्वात महत्त्वाचं मूळ ह्याच्यात जर आपण बघितलं तर ग्रामविकास तर असतंच, शहरी विकास तर असतं, पण मानव विकास ह्याच्यावर आपण जास्ती भार दिलेला आहे. कारण हे खूप महत्त्वाचं आहे. माणूस म्हणून आपण कुठे चाललोय, स्त्री पुरुष म्हणून आपण कुठे चाललोय, कसा पुढे आपला विकास होईल आणि शाश्वत विकास कसा होईल, मला वाटतं त्याच्यावर आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. असो, मला वाटतं आज आपण खूप महत्त्वाच्या काही इथे घोषणा केलेल्या आहेत. स्पोर्ट्सपासून नवी इमारत असेल, अभ्यासक्रम बदलीचा असेल, फी वाढीचाच आपण विषय हात घातलेला आहे. मला वाटतं आजपासून एक नवी सुरुवात करत आहोत. कारण आपण सगळे विद्यार्थीगण पण कोविडमधून बाहेर पडताना आहे थोडी कठीणाई आहे आपल्या सर्वांवर, फीजची असेल, ऑनलाईन ऑफलाईनची असेल, पण हे सगळे चॅलेंजेस स्वीकारूनच आपल्याला पुढे जायचं आहे. कारण आपल्याला जग जिंकायचं आहे. मी एवढंच आपल्याला ग्वाही देतो, इथे आश्वासित करतो की सगळे जे इथे विद्यार्थी आलेले आहेत, मुलं मुली दोन्ही, तुम्ही जी जी स्वप्न बघितलेली आहेत, सरकार म्हणून असेल, लोकप्रतिनिधी म्हणून असेल, आणि आम्ही तरुण लोक म्हणून तुमचे मित्र म्हणून राहू आणि जी जी स्वप्न तुम्ही बघाल त्याच्यासाठी तुम्हाला पाठिंबा द्यायला, पाठबळ द्यायला सदैव तुमच्यासोबत राहू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद आदित्य साहेब. मी माननीय कुलसचिवांना विनंती करते, आपण